आंब्याच्या लोणच्याचा वास येतो, काही दिवसातच त्याला बुरशी लागायला लागते किंवा मग त्याची फोड अगदी नरम पडते, लुसलुशीत होते, अशी ताठरता त्याच्यात राहतच नाही. तर हे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण भेटणार आहेत. रेसिपी पूर्ण टिप्स सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघावा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पाहतोय आपण आंब्याचं लोणचं अगदी परफेक्ट आणि न चुकता न बिघडता कसं बनवायचं. ते वर्ष 2 वर्षही अजिबातही खराब होणार नाही, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. असंच आज आपण लोणचं बनवणार आहे. त्यासाठी बघा, कैऱ्या आणायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, निर्जंतुक करायच्या, नंतर फोडी करायच्या. फोडी तुम्हाला लहान मोठ्या जेवढ्या हवेत तेवढ्या साईजमध्ये कट करायच्या. त्यानुसार 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता कैरीच्या फोडी धुताना त्याला चोडायचं नाही, अल्लद हाताने म्हणजे हलक्या हाताने त्या धुवून घ्यायच्या. किंवा मग नुसतं तुम्ही 1-2 वेळा त्यांचं पाणी बदललं तरीही चालेल, पण फोडी चोडायच्या नाही. असं स्वच्छ निर्जंतुक झाला पाहिजे. हवं असल्यास तुम्ही कैरी धुताना त्यात थोडं मीठ घातलं तरीही चालतील. तर आता इथे बघू शकता, आपण ह्या सर्व फोडी 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही मार्केटमधूनच फोडी फोडून आणल्या असतील कैरी, तर ते नंतरचीच हे प्रोसेस आपण इथे फॉलो करत आहे. तर बघू शकता, छान मस्त. आता हे एखाद्या चाळणीमध्ये आपण काढून घेऊयात, म्हणजे याच्यावरचं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निथळलं गेलं पाहिजे. आता पूर्णपणे हे पाणी निघून जायला हवं, यासाठी आपण चाळणीला थोडंसं पालथं करून ठेवूयात. 5 मिनिटानंतर सर्व पाणी निघून गेलं की ह्या फोडी आपण पंख्याखाली सुकवत घालायच्या आहेत. छान अशा पंख्याखाली पहिल्यांदा आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत. मी इथे 2 तास ह्या फोडी अशा सुकवून घेतलेल्या आहेत. बघू शकता, कैरीमध्ये आतली कोळ असते की नाही, ते सुद्धा मी थोडी याच्यात घातलेली आहे. आवडत असल्यास घालायची, नाही तर काढून टाकायची. छान लागते, पण जेव्हा लोणचं मुरते ना तेव्हा ती कोळ सुद्धा खायला मस्त लागते. आता इथे बघा, आपण या फोडींना हळद आणि मीठ लावतोय. तर हळद मी इथे या चमच्याने 1.5 चमचा लावलेली आहे, सोबतच मीठ 3 चमचे. याने याला पाणी सुटेल 7-8 तासानंतर. ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. फोडींमधलं ते पाणी लोणच्यामध्ये ठेवायचं नाही. नंतर ह्या फोडी आपण उन्हात वाळवणार आहे. तर इथे बघा, सर्वच फोडींना मस्त असं आपण हे हळद आणि मीठ लावून घेऊयात. आणि आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे 7 ते 8 तासासाठी. तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी बघा, मी ह्या फोडी उन्हामध्ये वाळवत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण लोणच्याची रेसिपी बघणार आहे. ही लोणचं अजिबातही खराब होणार नाही, वास लागणार नाही किंवा बुरशी येणार नाही. ह्या फोडी जर व्यवस्थित वाळल्या नाहीत किंवा सुकवल्या गेल्या नाहीत तर याला बुरशी लागते. म्हणून आपण छान त्या फोडी अशा उन्हात वाळवून घ्यायच्या. तर इथे बघू शकता, आज आपण घरगुती एक मसाला बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, 2 चमचे आपण मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 2 चमचे हिरवी सोप म्हणजेच बडी सोप घेतलेली आहे, अर्धा चमचा आपण इथे मेथीदाणा घेतलेला आहे. सोबतच लोणच्याला अगदी मस्त फ्लेवर यावा म्हणून हिंग वापरतोय. तर अर्धा चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे. सगळं जिन्नस अगदी मस्त मंद आचेवरती भाजून घेऊयात. आज लोणच्यामध्ये आपण घरगुती मसाला सुद्धा वापरणार आहे आणि पॅकेटचा मसाला सुद्धा वापरणार आहे. दोन्ही मिळून अगदी मस्त असं चविष्ट लोणचं कसं बनवायचं आज पाहतोय आपण. तर इथे बघू शकता, छान प्रकारे हे आपण भाजून घेतलंय आणि मिक्सरला दरदर असं वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत बघू शकता, मी ह्या फोडी 3 ते 4 तास उन्हामध्ये मस्त अशा वाळून घेतलेल्या आहेत. म्हणजे ह्या पूर्णपणे पाण्याचा अंशही याच्यात राहिलेला नाही आहे, त्यामुळे ह्या खराब व्हायची भीती नाही. इथे आपण थंड झाल्यानंतर मसाला बारीक केला, हिंग घेतलाय थोडासा. आता पुढचं साहित्य तुम्हाला लागेल तसं मी सांगते. तेल घ्यायचं आहे, मी इथे 1 पाव तेल घेतलेलं आहे. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे तेलसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. हिंग घातलं आहे आपण अर्धा चमचा. सोबतच जो मसाला बनवला होता तो घातलाय. 1 वाटी म्हणजे 100 ग्राम आपण इथे मोहरीची डाळ घातलेली आहे. मोहरीची डाळ न भाजताच घालायची, कारण तेल गरम आहे, त्याच्यामध्ये डाळसुद्धा भाजून येते.
तेल छान आधी गरम करायचं, नंतर थोडं त्याला थंड होऊ द्यायचं, नंतर हे सर्व जिन्नस त्यामध्ये घालायचं, म्हणजे तेलाचा वास लोणच्याला लागत नाही. आता जो रेडीमेडवाला मसाला आहे तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे. 100 ग्रामचं पॅकेट होतं ते मसाल्याचं, ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे. रेडीमेड मसाला घातल्याने लोणच्याला कलर सुंदर येतो, सोबतच चवसुद्धा त्याची अप्रतिम येते. आवश्यकता वाटल्यास घालायचं, नाही तर स्किप केलं तरी चालेल. घरगुती मसाल्याने सुद्धा लोणचं मस्त लागतं. पण इथे आपण आता घालतोय परत याच्यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च. आता तुम्ही म्हणाल रेडीमेड मसाला घातलाय तर मग हे वरतून कशाला, पण याने ना कलर सुंदर येतो. आणि याच्यावरती आपण थोडं आता मीठ घालून घेऊया. तर लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण बघा, आता तुम्ही या वाटीने मी पाऊण वाटी मीठ संपूर्ण लोणच्यामध्ये घातलेलं आहे. जसं आधी आपण फोडींना लावून घेतलं होतं मीठ ते घातलेलं आहे. आणि आता वरतून आपण हे जवळजवळ 4 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं. मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. इथे आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे. या प्रमाणात तुम्ही लोणचं जरूर बनवा. 1.5 किलोचं प्रमाण आहे. परफेक्ट मसाला, परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करावी. मसाल्याचा कलर बघू शकता. अगदी गार झाल्यानंतर आता आपल्याला हा फोडींवरती घालून घ्यायचा आहे. गरम गरम मसाला फोडींवरती घालायचा नाही, त्याने सुद्धा लोणच्याला वास लागतो. तेल जर चांगलं तापवलं नाही आणि तापवल्यानंतर ते छान थंड झालं नाही, तसंच जर तुम्ही फोडींवरती लावलं आणि ते मग भरून ठेवलं तर लोणच्याला वास लागतो. आता आपण हा सर्व मसाला या फोडींवरती मस्त असा लावून घेऊयात. लोणचं बनवताना आणखी काही गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे ती कशी, तर लोणचं बनवताना जो आपण चमचा किंवा भांडं वापरत आहे ते कोरडं असलं पाहिजे. सोबतच आपले हातसुद्धा स्वच्छ धुतलेले असले पाहिजे, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. लोणच्याला कलर बघा काय अप्रतिम आलेला आहे. तर आता आपण हे लोणचं गार झालेलं आहे. परत आपण या भांड्यामध्ये 1 तासासाठी हे असंच ठेवलं होतं. नंतर आपण हे भरणीत भरत आहे. लोणचं बनवताना काचेच्या भरणीचाच वापर करावा. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये लोणचं ठेवू नये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू नये. स्टीलच्या डब्यामध्ये लोणचं ठेवलं तर डब्बासुद्धा काळा होतो आणि लोणचंसुद्धा खराब व्हायची शक्यता राहते. म्हणून लोणचं भरण्यासाठी आवर्जून काचेच्या भरणीचाच वापर करावा. वर्ष 2 वर्ष ही खराब होणार नाही असं आपलं लोणचं इथे बनून तयार आहे. कुठलंच प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही, व्हिनेगर वगैरे घालायची गरज नाही. दिवसातून 2 वेळा लोणच्याची भरणी हलवायची. सुरुवातीला 3 ते 4 दिवस तुम्ही ही लोणच्याची भरणी पाण्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये ही भरणी ठेवायची, कारण ऊन खूप तापत आहे, त्यामुळे सुद्धा आपलं लोणचं खराब होऊ शकते. 2-3 दिवसानंतर तुम्ही ही भरणी पाण्यामधून काढून सरळ आपल्या गॅस काउंटरवरती किंवा तुम्ही कुठं जिथे ठेवत असाल तिथे तुम्ही हे ठेवू शकता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी यासाठी सांगत आहे, जे नवशिके असतील, पहिल्यांदा जरी लोणचं बनवत असतील तरीही ते लोणचं अगदी व्यवस्थित मस्त बनवू शकतील. अजिबातही लोणचं खराब होणार नाही. आशा करते की मी सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आणखी काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. रेसिपी आवडली तर हक्काने लाईक करायचं, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक केलं तर नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.